फ्योदोर दोस्तोयस्की लिखित ब्रदर्स कारामाझोव या कादंबरीचा भाग पहिला, विभाग दुसरा, प्रकरण 8, लज्जास्पद तमाशा. म्युझोव हा सुसंस्कारी आणि चोख रीतीभातीचा मनुष्य असल्यामुळे मुख्य मठाधिकाऱ्यांच्या निवासात तो जेव्हा इवानबरोबर पोचला तेव्हा त्याच्या मनाला काहीसा त्रास झाल्या वाचून राहिला नाही. आपण राग येऊ दिला याची त्याला लाज वाटली. त्या दीड दमडीच्या हलकट फ्योदोर पावलोविचला धर्मगुरू झसिमोफांच्या मठात आपण इतकं तुच्छ समजायला हवं होतं की त्याच्यामुळे उसळून जाऊन त्याचे विस्मरण आपण होऊ देता कामाचे नव्हते. काही म्हटलं तरी त्या मठवासियांना दोष देता येत नाही. पायऱ्या चढून जाताना त्याच्या मनात विचार आला, इथली माणसं ही शिष्टाचार पाळणारी असतील आणि मठाधिपती तर सरदार घराण्यातले आहे म्हणतात, तर त्यांच्याशी आपण मित्रत्वानं विनयानं का वागू नये? मी वादविवाद करणार नाही. ते म्हणतील त्याला हूं म्हणेल. मी त्यांना सभ्यतेनं आपलंसं करीन आणि दाखवीन की मला त्या विदूषकाशी काहीच कर्तव्य नाही. या प्रकरणात तुम्ही असे अचानक फसलात तसाच मीही फसलो आहे. मठावर केलेला आपला दावा मागे घ्यायचा आणि जंगलतोडीचे आणि मच्छीमारीचे आपले हक्क एकदम सोडून द्यावे असा त्याने निश्चय केला. हे करायला तो अधिकच तयार झाला होता. याचे कारण त्या हक्कांच्या महत्त्व पैशाच्या दृष्टीने बरेच कमी झालेले होते. ते जंगल आणि ती नदी नक्की कुठे याचीही त्याला फारशी कल्पना नव्हती. हे त्याचे सदहेतू जेव्हा मठाधिकाऱ्यांच्या भोजनगृहात त्यानं प्रवेश केला तेव्हा अधिकच दृढ झाले. हे भोजनगृह काटेकोरपणे बोलायचे तर तसे ते भोजनगृह नव्हते, कारण मठाधिकाऱ्यांच्याकडे एकूण दोनच खोल्या होत्या. पण त्या धर्मगुरू झसिमोफांच्या सामानसुमानात तसा मोठासा थाट नव्हता. सामान होते ते महोगनी लाकडाचे होते. त्यावर कातड्याची आच्छादने जुन्या 1820च्या काळच्या पद्धतीची होती. खालच्या तक्तपोशीला रंगही फासलेला नव्हता, पण प्रत्येक वस्तू स्वच्छतेमुळे झकपक दिसत होती. खिडक्यांतून खूप वेचक फुलं ठेवली होती. त्या घटकेला त्या खोलीत सर्वात अधिक उठावदार वस्तू अर्थात सुंदर रीतीने सजवलेली मेज ही होती. त्यावरचा कपडा स्वच्छ होता. वाढून ठेवलेले पदार्थ डोळ्यात भरण्याजोगे होते. चांगल्या रीतीने भाजलेली 3 प्रकारची रोटी होती. 2 बाटल्या मद्याच्या होत्या. 2 उत्कृष्ट प्रकारच्या सुवासिक मधुजलाच्या होत्या. क्वास मद्याने भरलेले एक काचपात्र होते. मधुजल व क्वास मद्य ही दोन्ही मठातच तयार केलेली होती आणि आजूबाजूच्या भागात त्यांची प्रसिद्धी होती. वोडका ठेवलेली नव्हती. राकीतींने नंतर सांगितले की 5 पदार्थ बनवलेले होते. स्टर्लेट माशांचे सूप, त्याबरोबर मासळीची लहान पॅटिसं, नंतर शिजवलेले आणि विशिष्ट रीतीने बनवलेले मासे, त्यानंतर सामन माशांचे कटलेट, आईस पुडिंग आणि मुरंबा आणि शेवटी ब्लॉमॉन्स. राकीतींने या साऱ्या छान छान वस्तूंचा शोध काढला, कारण स्वयंपाकघरात डोकावून आल्याखेरीज त्याला राहावेना आणि तिथे त्याला प्रवेश होताच. त्याला सगळीकडेच प्रवेश होता आणि प्रत्येक गोष्टीची त्याला माहिती मिळे. तो अस्वस्थ आणि मत्सरी स्वभावाचा होता. आपल्यातल्या बऱ्याच कर्तृत्व गुणांची त्याला चांगली जाणीव होती आणि प्रौढीने ते तो लाजत लाजत फुगवून सांगे. आपण कोणती तरी महत्त्वाची कामगिरी बजावणार आहोत याची त्याला जाण होती, पण ज्या आलोशाची त्याच्याशी दोस्ती होती त्याला आपला मित्र राकीतीन याची वर्तणूक बट्टा लावणारी आहे आणि आपण तसे आहोत याची त्याला मुळीच जाणीव नाही. उलट ज्या अर्थी आपण मेजावर पडलेले पैसे चोरणार नाही त्यावर अर्थी आपण सर्वोत्कृष्ट शीलाचे आहोत असे तो मानतो. हे पाहून दुःख वाटे. या कामी आलोशा काय किंवा दुसरे कोणी काय त्याच्यावर प्रभाव पाडू शकत नव्हते. अर्थात राकीतीन हा काही इतका महत्त्वाचा मनुष्य नव्हता की त्याला भोजनाचे निमंत्रण द्यावे. भोजनाला मठातले फक्त धर्मगुरू योझिफ, धर्मगुरू पायसी आणि दुसरा एक मठवासी एवढ्यांनाच बोलावले होते. म्युझोव, काल्गानाफ व इवान आले तेव्हा ही मंडळी वाटच पाहत बसली होती आणि दुसरा पाहुणा मॅक्झिमफ हा दुसऱ्या बाजूला जरा वाटच पाहत उभा होता. मठाधिपती पाहुण्यांचं स्वागत करण्याकरता खोलीच्या मध्यापर्यंत गेले. ते उंच, सडपातर पण तरीही उत्साही वृद्ध पुरुष होते. त्यांचे काळे केस कुठे कुठे करडे झाले होते. त्यांचा चेहरा उभट, गंभीर आणि कठोर होता. त्यांनी स्तब्धपणे पाहुण्यांना वाकून अभिवादन केलं. यावेळी ही मंडळी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी जवळ गेली. म्युझोवने तर त्यांना त्यांच्या हाताचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, पण मठाधिकाऱ्यांनी हा वंदनाचा प्रकार चुकवण्यासाठी वेळीच आपला हात मागे घेतला. इवान आणि काल्गानफ यांनी हा सारा विधी अत्यंत निष्कपट मनाने आणि रीतीने पूर्ण केला.
म्हणजे शेतकरी जसे हाताचे चुंबन घेतात तसे त्यांनी घेतले. आदरणीय महाशय, आम्ही अत्यंत नम्रपणे आपली क्षमा मागणं आवश्यक आहे. म्युझो विनीतपणाने वरकरणी हसत गौरवपूर्ण व आदरयुक्त स्वरात बोलला. आपण निमंत्रित केलेले सद्गृहस्थ फ्योदोर यांना न घेता आम्ही आलो आहोत याबद्दल क्षमा असावी. आपल्या आतिथ्याचा सन्मान नाकारणं त्यांना भाग पडलं आणि त्याला कारणही तसंच होतं. पूज्य धर्मगुरू झसीमफांच्या खोलीत त्यांच्या मुलाशी जो दुःखद झगडा झाला आणि त्यांच्या तोंडून जे शब्द बाहेर पडले ते इथल्या वातावरणाला न जमणारे, खरं म्हणजे अगदीच न शोभणारे होते याची त्याने मठवासियांकडे दृष्टिक्षेप टाकला. आपणाला निसंशय माहिती झाली असेल आणि म्हणून स्वतःकडेच त्याचा दोष येतो हे जाणून त्यांना मनापासून पश्चाताप आणि लाज वाटली. त्यांनी मला आणि आपला मुलगा इवान फ्योदरोविच याला आपली क्षमायातना आणि वाटणारा खेद आपल्याकडे पोचवण्याची आर्जवपूर्वक विनंती केली. थोडक्यात म्हणजे मागाहून आपण याची भरपाई करू अशी आशा आणि इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी आपले आशीर्वाद मागितले आहेत आणि जे झालं ते विसरून जावं अशी विनंती केली आहे. आपल्या लांबलचक भाषणाचा शेवटचा शब्द उच्चारित असताना म्युझोने आपला आत्मसंतोष पूर्णपणे परत मिळवला होता व पूर्वीचा असलेला संतापाचा सारा मागमूस त्याच्यातून नाहीसा झाला होता. त्याला मानवजातीविषयी पुन्हा संपूर्ण आणि मनापासून प्रेम वाटू लागले. वरिष्ठ मठाधिपतींनी प्रतिष्ठितपणे त्याचे बोलणे ऐकले आणि आपले मस्तक काहीसे झुकवून ते उतरले. ते आले नाहीत याचा मला मनापासून खेद वाटतो. कदाचित आमच्यासोबत जेवताना त्यांना आम्ही आणि आम्हाला ते हवेसे वाटू लागले असते. कृपा करून सद्गृहस्थ हो, आपण बसावं. ते पवित्र प्रतिमेपुढे उभे राहिले आणि मोठ्याने भोजनाच्या वेळीची प्रार्थना म्हणू लागले. सर्वांनी पूज्य भावनेने आपली मस्तके लववली आणि मॅक्झिमफने आपले हात पुढे करून विशिष्ट भक्तिभावानं जोडले. फ्योदोरने आपली शेवटची मरकत चेष्टा अंमलात आणली ती बरोबर याच वेळी. त्याच्या मनात खरोखरच घरी जावेसे होते आणि महंतांच्या खोलीत त्याची जी लाजिरवाणी वर्तणूक झाली त्यानंतर जणू काही झालंच नाही असं समजून वरिष्ठ मठाधिकाऱ्यांच्या बरोबर जेवण्याकरता जाणे खरोखरच त्याला अशक्य वाटले होते हे लक्षात घेतले पाहिजे. असे नाही की त्याला स्वतःची इतकी पराकाष्ठेची लाज वाटली असेल, कदाचित उलटच असेल, पण तरीही जेवणाला जाणे बरं दिसणार नाही असं त्याला वाटलं खरं. पण त्याची करकरणारी गाडी खानावळीच्या पायऱ्यांपाशी येऊन तो तिच्यात चढून बसतो न बसतो तोच एकदम मध्येच थांबला. महंतांच्या इथं उच्चारलेले स्वतःचे शब्द त्याला आठवले. मी लोकांना भेटतो तेव्हा आपण सर्वांपेक्षा हीन आहोत आणि ते सगळे मला विदूषक म्हणून मानतात असं मला जाणवतं. तेव्हा मग मी म्हणतो, होऊयाच तर आपण विदूषक, कारण तुम्ही प्रत्येकजण माझ्यापेक्षा जास्त निर्बुद्ध आणि हीन आहात. स्वतःच्याच अशोभनीय वर्तनाबद्दल प्रत्येकाचा आपण केव्हा तरी सूड घेऊ असं त्याला झालं होतं. मागे एकदा त्याला जे विचारण्यात आलं होतं की तुम्ही अमक्या अमक्याचा इतका द्वेष का करता, त्याची त्याला एकाएकी आठवण झाली. त्याने त्यांना आपण निर्लज्ज उद्दामपणाने उत्तर दिले होते. सांगतो तुम्हाला, त्यानं माझं काही वाईट केलेलं नाही, पण मी त्याची गलिच्छ खोडी काढली होती आणि तेव्हापासून मी त्याचा द्वेष करीत आलो आहे. त्याची यावेळी आठवण होऊन तो मनातल्या मनात कडवटपणाने हसला. क्षणभर त्याच्या मनाची द्विधा स्थिती झाली. त्याचे डोळे चमकले आणि त्याचे ओठ खरोखरच थरले. ठीक, आता सुरुवात केलीच आहे तर आता पुढं चालू ठेवणंच बरं असं त्यानं ठरवलं. त्या क्षणी त्याच्या मनात जी प्रभावी संवेदना उत्पन्न झाली ती पुढील शब्दात प्रकट करता येईल. आता माझी गेलेली प्रतिष्ठा काही मला पुन्हा मिळायची नाही, तर मग त्यांचा तरी मला मनसोक्त पाणउतारा करू द्या. तुम्हाला काय वाटतं मला त्याची पर्वा नाही हे मी त्यांना दाखवीन, बस. त्यानं गाडीवानाला थांबायला सांगितलं. तो झपाझपा पावले टाकत मठाकडे परतला आणि सरळ वरिष्ठ मठाधिकाऱ्यांच्या स्थानाकडे गेला. आपण काय करणार याची त्याला कसलीच निश्चित कल्पना नव्हती आणि आपण स्वतःला आता आवरू शकत नाही. जरा धक्का लागला की आपण अश्लीलतेच्या अगदी टोकाला जाऊ, पण फक्त अश्लीलतेच्या. गुन्हा होईल ज्याकरता कायद्याने शिक्षा होऊ शकेल इतक्या टोकाला नाही हे त्याला माहीत होते. नाही म्हटले तरी तो शेवटी नेहमीच स्वतःला आवरू शकत असे आणि त्याबद्दल कित्येक वेळा त्यालाच खरोखर आश्चर्य वाटले होते. तो वरिष्ठ मठाधिकाऱ्यांच्या भोजनगृहात प्रार्थना संपवून सर्वजण मेजाकडे चालले होते त्याच क्षणी आला. दरवाज्यात उभे राहून त्याने मंडळीवरून दृष्टी फिरवली आणि आपले दीर्घ उद्दाम द्वेषपूर्ण हास्य करून सर्वांच्याकडे बेडरपणे पाहिले.
यांना वाटलं मी निघून गेलो, पण हा मी पुन्हा आलो पहा, तो खोलीत जमलेल्या सर्वांना उद्देशून मोठ्याने म्हणाला. क्षणभर प्रत्येकजण एक शब्दही न बोलता त्याच्याकडे पाहत राहिला आणि चटकन प्रत्येकाच्या मनात आलं की आता इथे उद्वेगजनक, वेडेविद्रे, निश्चितपणे नामुष्कीचे असे काहीतरी घडणार. म्युझोच्या मनाचे अत्यंत उदार वळण लगेच बदलून गेले. त्यात पराकाष्ठेची क्रुद्धता आली. ज्या सर्व भावना त्याच्या अंतःकरणात ओसरून जाऊन मृतवत झाल्या होत्या त्या क्षणात पुन्हा उद्दीपित झाल्या. नाही नाही, हे सहन करवत नाही, तो मोठ्याने म्हणाला. अगदी सहन करवत नाही, छे छे नाहीच. रक्त त्याच्या मस्तकाकडे उसळले. तो अक्षरशः ततपप करू लागला आणि आता रीतीभातीचं भान राखण्याच्या पलीकडे तो गेला होता. त्याने आपली टोपी उचलली. यांना काय सहन करवत नाही? फ्योदर पावलोविच ओरडला. अगदी सर्व सहन करवत नाही, मुळीच सहन करवत नाही. पूज्य महाशय, मी आत येऊ की नको? आपण आपला पाहुणा म्हणून माझं स्वागत कराल? अगदी अंतःकरणपूर्वक आपलं स्वागत आहे, वरिष्ठ उत्तरले. सद्गृहस्थ हो, ते पुढे बोलले. मी आपल्याला अतिशय कळकळीनं विनवणी करण्याचं धाडस करतो की आपण आपली वितुष्ट बाजूला सारावीत. इथं प्रेमाच्या आणि कौटुंबिक स्नेहभावनेच्या वातावरणात एकत्र व्हावं. प्रभूला प्रार्थना करून आमच्या या साध्यासुध्या भोजनाचा स्वीकार करावा. नाही नाही, हे अशक्य आहे. म्युझोचा स्वतःवरचा ताबा सुटून तो बोलला. ठीक, जर प्योत्र अलेक्झांद्रोविचला अशक्य असेल तर मलाही अशक्य आहे. मी थांबणार नाही, म्हणूनच तर मी आलो. आता प्रत्येक ठिकाणी मी प्योत्र अलेक्झांद्रोविचच्या बरोबर राहील. प्योत्र अलेक्झांद्रोविच, जर तुम्ही जाणार असाल तर मीही जाईन आणि तुम्ही राहाल तर मीही राहीन. मठपती महाशय, आपण जे कौटुंबिक स्नेहसंबंध भावानं बोललात ते त्यांना झोंबलंय. ते माझे आप्ता आहेत हे त्यांना कबूल नाही. बरोबर आहे माझं म्हणणं, नाही का वॉनझन? हे पहा वॉनझन, कसं काय वॉनझन? तुम्ही मला म्हटलं? मॅक्झिमफ गोंधळून जाऊन पुटपुटला. तुम्हालाच म्हटलं मी, फ्योदर पावलोविच म्हणाला. दुसऱ्या कोणाला? मठाधिकारी काही वॉनझन असू शकत नाही. पण मी सुद्धा वॉनझन नाही, मी मॅक्झिमफ आहे. नाही, तुम्ही वॉनझन आहात. पूज्य महाशय, वॉनझन कोण होता तुम्हाला माहीत आहे? ते एक प्रसिद्ध खुनाचं प्रकरण होतं. तो एका वेश्यागृहात मारला गेला होता. मला वाटतं अशा प्रकारच्या ठिकाणांना तुम्ही असंच काही म्हणता. तो मारला गेला आणि त्याला लुबाडण्यात आलं आणि आदराने वागवण्याजोगं त्याचं वय असताना सुद्धा त्याला एका पेटीत खिळे ठोकून बंद करून पीटर्सबर्गवरून मॉस्कोला एका मालगाडीत पाठवण्यात आलं. आणि जेव्हा ते खिळे ठोकून पेटी बंद करत होते तेव्हा त्या वेश्या गाणी गात होत्या, पियानो वाजवित होत्या. तोच हा वॉनझन. हे चाललंय काय चाललंय हे? त्या मठवासियांच्या घोडक्यातून आवाज येऊ लागले. चला आपण जाऊया, म्युझोव काल्गानफला उद्देशून मोठ्याने म्हणाला. नाही, माफ करा मला. फ्योदर पावलोविच खोलीत आणखी एक पाऊल पुढे टाकून कर्कश आवाजात ओरडला. मला माझं बोलणं संपवू द्या. प्योत्र अलेक्झांद्रोविच, तिकडे त्या मठीत तुम्ही मला अनादरानं वागवल्याबद्दल दोष दिलात, कारण एवढंच की मी गज्जन मासे खाण्याबद्दल बोललो. माझे हे आप्त म्युझोव यांना आपल्या भाषणात प्लू द नोब्लेस कद सेन्सिरीने, कळकळीपेक्षा डौल असणं अधिक आवडतं, पण मला प्लू द सेन्सिरीने कद नोब्लेस, डौलापेक्षा कळकळ अधिक आवडते. धिक्कार असो त्या नोब्लेसला. हे बरोबर आहे, होय की नाही वॉनझन? मठाधिकारी महाराज, मला बोलू द्या. मी जरी विदूषक आहे आणि विदूषकासारखं वागतो तरी मला अब्रूची पूर्ण चाड आहे आणि मला माझं अंतःकरण बोलून दाखवायचं आहे. होय, मला अब्रूची पूर्ण चाड आहे. तर प्योत्र अलेक्झांद्रोविचमध्ये दुखावलेला पोकळ अहंकार आहे, दुसरं काही नाही. मी इथं आलो तो डोकावून पाहावं आणि आपल्या मनातलं बोलावं म्हणून. माझा मुलगा अलेक्सी इथं आलेला आहे, पापातून मुक्त होण्याकरिता. मी त्याचा बाप आहे. मला त्याच्या कल्याणाची चिंता आहे आणि त्याची चिंता वाहणं हे माझं काम आहे. मी विदूषकाची भूमिका करीत होतो तरी मी लक्षपूर्वक ऐकत होतो, चोरून नजर ठेवीत होतो. आणि आता त्या नाटकाचा शेवटचा अंक मला तुम्हाला दाखवायचा आहे. आपली काय परिस्थिती आहे माहीत आहे तुम्हाला? वस्तू जशी खाली पडते तशीच ती पडून राहते. एकदा वस्तू जशी पडली असेल तशाच अवस्थेत ती कायमची पडून राहणार, तसलं काही नको. मला पुन्हा वर उठायचं आहे. पवित्र धर्मगुरू, मला तुमच्याविषयी राग आहे. पापनिवेदन हा थोर संस्कार आहे आणि त्यापुढे माझं मस्तक नमवायला मी तयार आहे. पण तिकडे मठीत ते सगळे गुडघे टेकतात आणि मोठ्यानं पापांची कबुली देतात. अशा मोठ्यानं कबुली देणं हे योग्य असू शकेल काय? धर्मपुरुषांची आज्ञा आहे की पापनिवेदन एकांतात करावं, तरच तुमचे पापनिवेदन गुप्त राहील आणि तसंच ते पूर्वी होतं.
पण प्रत्येकासमक्ष मी अमुक केलं, मी तमुक केलं असं उघडपणे कसं सांगता येईल? असो, तुमच्या लक्षात आलं काय ते? केव्हा केव्हा त्या संबंधानं बोलणं योग्य ठरणार नाही. ही खरोखर बेअब्रूच आहे. नाही, धर्मगुरूंनी, मी खरोखर सांगतो, एखादा तुमच्याबरोबर दंडस्थानाकडे नेला जायचा. अगदी पहिली संधी साधून मी धर्ममंडळाला नेणार आहे आणि माझा मुलगा अलेक्सी याला मी घरी घेऊन जाणार आहे. इथे हे लक्षात घेतले पाहिजे की फ्योदर पावलोविचला कच्चे दुवे कुठे शोधावेत ते माहीत होते. एकेकाळी अशा दुष्ट अफवा पसरल्या होत्या आणि त्या आर्चबिशपांच्याही कानावर गेल्या होत्या. या आमच्या मठासंबंधीच नव्हे, तर जिथे मठाधिकाऱ्यांचा अधिकार बाजूला सारूनसुद्धा ज्येष्ठ धर्मगुरूंना फाजील मान दिला जातो. ज्येष्ठ धर्मगुरू पापाच्या कबुलीच्या विधीचा दुरुपयोग करतात वगैरे वगैरे. हे आरोप मूर्खपणाचे होते आणि ते आपसुकच नाहीसेही झाले होते. पण ज्या विदूषकी वृत्तीनं फ्योदर पावलोविचला पछाडले होते आणि जी त्याला त्याच्याच दुर्बल भावना प्रवाहातून वाहून नामुष्कीच्या खोल गर्तेकडे घेऊन चालली होती, तिनंच या जुन्या निंदाप्रवादाची त्याला प्रेरणा दिली. फ्योदर पावलोविचला त्यातले एक अक्षर कळले असेल तर शपथ, आणि त्याला ते संयुक्तिकपणे मांडणेही जमले नाही. कारण या प्रसंगी महंतांच्या खोलीत कोणीच गुडघे टेकून मोठ्याने पापनिवेदन केलेले नव्हते. त्यामुळे तसे त्याला काहीच बघायला मिळाले नव्हते. तो फक्त जुन्या निंदाप्रवादांच्या अस्पष्ट आठवणीतून बोलत होता आणि आपले मूर्खपणाचे लांबलचक भाषण बोलून होताच त्याला आपल्या श्रोत्यांना, मुख्यतः त्याला स्वतःला, आपण बेअक्लीपणाचे बोलत नव्हतो असे सिद्ध करून दाखवण्याची गरज झाली. आणि प्रत्येक शब्दाबरोबर आपण असंबद्धतेतच अधिक भर घालीत जाणार याचे जरी त्याला पूर्ण ज्ञान होते तरी तो स्वतःला आवरू शकला नाही आणि आंधळेपणाने त्याने पुढेच झेप घेतली. किती लाजिरवाणं हे, प्योत्र अलेक्झांद्रोविच म्हणाला. मला क्षमा करा, मठाधिकारी म्हणाले. असं एक जुनं वचन आहे की पुष्कळ जण माझ्याविरुद्ध बोलू लागले आहेत आणि माझ्याविषयी दुर्वचनं त्यांनी उच्चारली आहेत. ती ऐकून मी स्वतःशी म्हणालो, प्रभूने दिलेलं हे प्रायश्चित आहे आणि त्यानं ते माझ्या अहंकारी आत्म्याला बरं करण्याकरता दिलं आहे. म्हणून सन्माननीय अतिथी महाशय, आम्ही आपले नम्रपणे आभार मानतो. आणि त्यांनी फ्योदर पावलोविच पुढे मान लवली. दांभिकपणा आणि ठरलेले शब्दप्रयोग, जुने शब्दप्रयोग, जुनेच अंगविक्षेप, जुनीच असत्य आणि औपचारिक दंडवत. आम्हाला हे सर्व काही माहीत आहे. ओठांवर चुंबन आणि काळजात कट्यार असं शिलरच्या रॉबर्समध्ये आहे ना, त्याप्रमाणे मला असत्य आवडत नाही. धर्मगुरूंनो, मला सत्य पाहिजे. पण सत्य काही गज्जन मासे खाण्यातून मिळत नाही आणि हे मी डंका पिटून सांगतो. मठवासी धर्मगुरूंनो, उपास कशाला करता? त्याच्याकरिता स्वर्गात बक्षिसाची अपेक्षा कशाला ठेवता? अहो, असल्या बक्षिसांसाठी मी सुद्धा येईन आणि उपास करीन. संत मठवासियांनो, दुसऱ्या लोकांच्या जीवावर एखाद्या मठात स्वतःला कोंडून न घेता आणि वर स्वर्गात बक्षीस मिळवण्याची अपेक्षा न ठेवता या जगातच सद्गुणी बनायचा प्रयत्न करा. समाजाचं हित करा. ते तुम्हाला याहून थोडंसं कठीण आढळून येईल. मठाधिपती, मला सुद्धा शहाणपणाचं बोलता येतं. हे इथं काय ठेवलंय? तो मेजापाशी गेला. मुरलेली पोट दारू, येलिसेयेव बंधूंनी बनवलेलं मधुजल. धिक्कार, धिक्कार तुमचा धर्मोपदेशकांनो. हे गज्जन माशांच्याही पलीकडचं झालं. धर्मगुरूंनी बाहेर काढलेल्या या बाटल्या तर पहा. आणि हे सारं कुणाकडून पुरवलं गेलं? रशियाच्या शेतकऱ्यानं, कामकऱ्यानं, तो आपल्या खडफडीत हातानं कमाई केलेला, आपल्या कुटुंबातून आणि कर वसूल करणाऱ्याकडून हिसकावून घेतलेला पैसा तो इथं आणतो. पवित्र धर्मगुरूंनो, तुम्ही लोकांचं रक्त शोषत आहात, समजलात? हे अतिशय लज्जास्पद आहे, धर्मगुरू योझेफ म्हणाले. धर्मगुरू पायसी निश्चयपूर्वक गप्प राहिले. म्युझो वेगाने खोलीच्या बाहेर पडला. काल्गानॉफ त्याच्या मागोमाग गेला. बरंय धर्मगुरू, मी प्योत्र अलेक्झांद्रोविचच्या मागे जातो. मी पुन्हा तुम्हाला भेटायला येणार नाही. तुम्ही गुडघे टेकून माझी आळवणी केली तरी मी मुळीच येणार नाही. मी तुम्हाला 1000 रुबल पाठवले म्हणून तुम्ही माझ्यावर डोळा ठेवायला लागलात. नाही, आता मी जास्त बोलणार नाही. माझ्या तरुणपणात जो उपमर्द मी सोसला आहे त्याचा हा मी सूड घेत आहे. सोंग आणलेल्या भावनेच्या झटक्यामध्ये त्यानं आपली मूठ मेजावर आपटली. या मठाचा माझ्या आयुष्यात फार मोठा भाग आहे. त्यानं मला फार दुःखाश्रू गाळायला लावले आहेत. तुम्ही माझ्या त्या माथेपुरू बायकोला माझ्याविरुद्ध उठवीत होतात. विधीपूर्वक मला बहिष्कृत केलं. सगळीकडे माझ्याविषयी खोट्या गोष्टी पसरवल्या. बस धर्मोपदेशकांनो, हे उदारमतवादाचं, आगबोटीचं आणि आगगाड्यांचं युग आहे.
तुम्हाला आता माझ्याकडून 1,000 रुबल नाही, 100 रुबल नाही, 100 फर्दिंगसुद्धा मिळायचे नाहीत. पुन्हा हे लक्षात ठेवणे अवश्य आहे की आमच्या या मठाचा पुन्हा हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की आमच्या या मठाचा त्याच्या आयुष्याशी मोठ्या प्रमाणात कसलाही संबंध आला नव्हता आणि त्याकरता त्याने एकही दुःखाश्रू कधी गाळला नव्हता. पण चोंग आणलेल्या आवेगानं तो इतका वाहून गेला होता की क्षणभर हे त्याचे त्यालाच खरे असल्यासारखे वाटले. इतका तो भावनावश झाला की तो जवळजवळ रडण्याच्या बेतात आला. पण अगदी त्याच क्षणी त्याला वाटलं की आता मागे घेण्याची वेळ आली आहे. वरिष्ठ मठाधिकाऱ्यांनी त्याचे दुष्ट असत्य ऐकून घेतले आणि आपले मस्तक लवविले आणि पुन्हा ठाम शब्दात ते म्हणाले, आणखी असं लिहिलेलं आहे, तुझ्या स्वतःकडून न झालेल्या कोणत्याही कृत्याबद्दल जर तुझा उपमर्द झाला तर तो तू सावधानतेनं आणि प्रसन्न मनानं सहन कर. बावरून जाऊ नकोस आणि ज्यानं तुझा उपमर्द केला त्याचा द्वेष करू नकोस आणि आम्ही तसंच वागू. अरे रे, तू स्वतःविषयी विचार कर वगैरे वगैरे मूर्खपणाची ही वटवट. धर्मगुरूंनो, तुम्ही स्वतःविषयी विचार करा. मी जातो. पण मी माझा मुलगा अलेक्सी याला इथून कायमचा घेऊन जाणार आहे. माझ्या वडिलकीच्या हक्कानं. इवान फ्योदरोविच, माझा अत्यंत कर्तव्यतत्पर मुला, माझ्या मागोमाग ये अशी मी तुला आज्ञा करीत आहे. वॉन जन, तुम्हाला इथं बसण्याचं काय कारण? आता शहरात येऊन मला भेटा. तिकडं मौज आहे. इथून 2-4 फरलांगावर तर आहे. इथं थेंबरसुद्धा तेल खाण्याऐवजी मी तुम्हाला चांगलं कोवळं डुक्कर अन काश्या देईन. थोडीशी ब्रँडी अन दारू घेऊन सुरेख जेवण करू. माझ्याकडे क्लाउड डबरीची दारू आहे. बघा वॉन्झन, ही संधी सोडू नका. तो आरडत ओरडत अन अंगविक्षेप करीत बाहेर गेला. याच वेळी राकीतीनने त्याला बघितले आणि बोट धरून आलोशाला दाखवले. अलेक्सी, त्याचा बाप तो दृष्टीस पडताच दुरूनच ओरडला. तू आजच कायमचा घरी ये आणि तुझी गादी उशी घेऊन ये. मागे काहीसुद्धा ठेवू नकोस. आलोशा जागच्या जागी खिळल्यासारखा झाला. समोरचं दृश्य तो मुकाट्याने पाहत राहिला. एवढ्यात फ्योदर पावलोविच गाडीत चढून बसला होता आणि इवान उग्र मौन धरून आलोशाचा निरोप घेण्यासाठी सुद्धा तोंड न फिरवता त्याच्या मागोमाग चढण्याच्या बेतात होता. पण याच वेळी दुसरा एक अगदी विश्वास न बसण्यासारखा विलक्षण विदूषकीपणाचा प्रकार घडून या प्रकरणावर जणू शेवटचा हात फिरला. मॅक्झिमफ एकाएकी गाडीच्या एका बाजूकडे आला. तो आपल्याला कदाचित फार उशीर होईल अशी भीती वाटून धावत पळत धापात टाकीत आला. तो इतका घाईगडबडीत होता की त्या धांदलीत त्याने आपला पाय इवानचा पाय ज्या पायरीवर ठेवला होता त्याच पायरीवर ठेवला आणि गाडीचा दांडा पकडून तो आत उडी घेण्याचा प्रयत्न करीत राहिला. मी तुमच्याबरोबर येणार, तो ओरडत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर बेदरकार हर्ष दिसत होता आणि आनंदाची लकीर उमटली होती. मलाही घेऊन चला. असं, फ्योदर आनंदी होऊन म्हणाला. म्हटलं नाही मी की हा वॉन्झन आहे म्हणून. हा खुद्द वॉन्झनच आहे, मेल्यानंतर उठलेला. अरे तू कसा काय त्यांना सोडून आलास आणि ती आपली जनगिरी काय केलीस? आणि मेजवानी सोडून तू कसा काय येऊ शकलास? तू बेशरम असला पाहिजेस. मी स्वतः तसाच आहे, पण बंधू, तुझं मात्र मला आश्चर्य वाटतंय. चल, टाक उडी आत, टाक उडी. इवान, त्याला आत येऊ दे, मजा होईल. तो आपल्या पायाशी पडेल कुठंतरी. तू आमच्या पायाशी पडशील ना रे वॉन्झन, की गाडीवाना शेजारी बसशील? गाडीवानाच्या जागेवर चढ, चढ वॉन्झन. पण इवान यावेळी आपल्या जागेवर जाऊन बसला होता. त्याने काहीही न बोलता मॅक्झिममच्या छातीवर एक जबरदस्त ठोसा लगावला आणि त्याला उडवून लावलं. तो दैवयोगानंच खाली पडला नाही. हाकल गाडी, इवान रागाने ओरडून गाडीवानाला फरमावले. काय करतोयस? काय चालवलंयस तू? असं का केलास? फ्योदर पावलोविचने विरोध दर्शवला. पण गाडी अगोदरच पुढं हाकली गेली होती. इवानने उत्तर दिलं नाही. अजब आहेस तू, फ्योदर पावलोविच पुन्हा म्हणाला. 2 मिनिटं तशीच गेल्यानंतर तो आपल्या मुलाकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहून म्हणाला, का? ही सारी मठाची भानगड तू उपस्थित केलीस, तू मागणी केलीस, तू त्याला संमती दिलीस. आता राग कशाला करतोस? पुष्कळ गलिच्छ बडबड केलीत. आता थोडा विसावा घेतलात तर बरं. इवान संतापून ताळकन बोलला. फ्योदर पुन्हा 2 मिनिटं गप्प राहिला. यावेळी थोडीशी ब्रँडी मिळाली तर बरं होईल, तो शिष्टपणाचा आव आणून बोलला. पण इवानने उत्तर दिले नाही. आपण घरी गेलो म्हणजे तूही थोडी घे. तरी इवान गप्पच होता. फ्योदर आणखी 2 मिनिटं थांबला. पण मी आलोशाला त्या मठातून काढून आणणार आहे. तुला ते बिलकुल आवडणार नसलं तरी. बरं का सन्माननीय वॉन मूर? इवानने तिटकाऱ्याने आपले खांदे उडवले आणि तोंड फिरवून तो रस्त्याकडे पाहत राहिला.
मग पुन्हा रस्ताभर घरी पोचेपर्यंत त्यांचे बोलणे झाले नाही. प्रकरण समाप्त. विभाग 2 समाप्त.